आता प्रश्न आहे माझा की स्वराज्य हे केवळ हिंदूंचं नाही, स्वराज्य हे हिंदू मुस्लिमांचं नव्हे, या संपूर्ण जातीच्या लोकांचं राज्य आहे. ते स्वराज्य माझं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र तुमचं नाही. महाराष्ट्रात जन्माला आम्ही आलोत, इथंच राहणार. याच भूमीत माझी कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे. इथंच आम्ही मरणार आहोत. आम्हाला वेगळं अस्तित्व द्यायची गरज नाही. हा, आता माझा प्रश्न तुमच्यावर आहे की तुम्ही तर उपरे नाहीत ना? अशी बोलणारे समाज उपरे नाहीत का? त्यांना शंका वाटते का? आपल्या देशाभिमानाबद्दल शंका व्यक्त करतात, त्यांनाच भीती वाटते का अशी? मला असं वाटतं हा कुठतरी विचार झाला पाहिजे. माझी प्रांजळ मत आहे असं की या देशामध्ये आता मी सहज आमच्या दक्षिण भारतावर फार 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 बोललं जातं. दख्खनचं हे सुभा आणि दख्खनवर मला आदिलशाही, कुतुबशाही, इमादशाही, बरीदशाही या सगळ्या शाह्यांचं राज्य होतं. मग मला असं वाटायचं अली आदिलशहाला आठवा ना तुम्ही, दखनी निर्माण करणारा. नवरसनामा त्याचा दखनी भाषेमध्ये लिहिलेला आहे, मराठीत लिहिलेला आहे. हे तुम्ही विसरलात का? नाही. त्यानंतर बघूया आपण निजामशाहीमध्ये, आदिलशाहीमध्ये, कुतुबशाहीमध्ये, इमादशाहीमध्ये, वराडच्या त्या इमादशाहीमध्ये जवळपास प्रचंड प्रमाणामध्ये मुस्लिम सरदार होते आणि मराठे सरदार होते. त्यांना बारगीर असा शब्द वापरला आपण, मराठे बारगीर. निजामशाहीमध्ये मराठे सरदार उदयाला आले. पहा, सत्ता मुस्लिमांची, मराठे उदयाला येतात. पुढं मराठ्यांचं राज्य निर्माण होतं, मुसलमान उदयाला येतात. काय कंट्रीब्युशन एकमेकांचा संबंध आहे आणि आम्ही त्यांना पोरके म्हटलं, हे अलग अलग करण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला ते बखर आठवतं, सभासद बखरीमध्ये उल्लेख आहे, किंवा आपण बोलूया आपण की निंबाळकर, दीपाबाई निंबाळकरांना पुत्र होत नव्हते म्हणून तिनं त्या बाबा शरीफ, अहमदनगरचे माझे मित्र बसलेले इथं, शहा शरीफ बाबा दर्गा अजूनही आहेत. दीपाबाई निंबाळकरनं नवस केला. आणि कारण काय झालं होतं निंबाळकरांच्या घरामध्ये, आपण थोडंसं पाठीमागे इतिहास घेऊया की भोसले कुटुंबामध्ये मालोजी राजे भोसल्यांना मुलं होत नव्हती म्हणून पहिली पत्नी सोडल्यानंतर दुसरी पत्नी करतो की काय अशी भीती वाटू लागली. आणि पर्यायाने दीपाबाईनं आपल्या माहेरी जाऊन नवस केला त्या शहा शरीफ बाबाचा. आणि शेवटी 2 पुत्र रत्न झाले. त्या दोन्ही पुत्र रत्नांचं नाव आहे शहाजी, शरीफजी. मला सांगा, बाबाचं नाव आहे शहा शरीफ बाबा, मुलांचे नाव आहे शहाजी आणि शरीफजी. इथं कुठं जात आली हो? तिथं कुठं जात आली? मग तुम्ही मला म्हणता, मी हे सगळे उदाहरणं काय देऊ लागलो मित्र तुमच्या समोर? मला माहित आहे माझ्या समोर माझ्यापेक्षा श्रेष्ठ माणसं बसलेली आहेत, पण मी हे का मानतोय, असं का मानण्याचा प्रयत्न करतोय? हे सगळं जेव्हा जेव्हा घडत गेलं 15व्या 16व्या शतकापासून जवळजवळ 1950-75 पर्यंत हेच घडत गेलं आणि राहिलेला इतिहास मागं पडला आणि नको तो इतिहास समोर आला. तेच साहित्याच्या माध्यमानं लोकांपर्यंत येऊन आज मुसलमान अपुरे बनले, उपरे बनले, वगैरे वगैरे बोलले. मला हे सांगायचं आहे, मला हे पटवायचं आहे. 15वं शतक आठवतं, 15व्या शतकानंतर मला 16वं शतक आठवतं. आणि 16व्या शतकामध्ये शेख मोहम्मद बाबांचं त्या श्रीगोंद्याला मकरंदपूरला वास्तव्य केलं मालोजी राजांचं एक पत्र माझ्याकडे आहे की तिथं ती जमीन त्यांना दान दिली आणि ती वसाहती त्यांची तयार केली. संभाजी राजांना आम्ही म्हणतो औरंगजेबानं मारलं, इतिहासकार म्हणतात, मला जर शंका याच्यामध्ये. ठीक आहे, कबूल करूया, औरंगजेबानं मारलं. मग मला माझं आश्चर्य असं वाटतं की जेव्हा औरंगजेब संभाजी महाराजांचं वध करतो, त्यांची पत्नी येसूबाई, मुलगा शाहू महाराज यांना मोगली कैदेत टाकलं जातं. पुढील काळामध्ये औरंगजेबाचं अनाठायी असं राज्य, औरंगजेब म्हणजे फार खतरनाक दिसतो, तो अनाठायी राज्यकर्ता वगैरे वगैरे बोललं जातं. मग माझ्या संभाजी राजांच्या कुटुंबामध्ये कधी मुस्लिमांचा द्वेष केलेला कुठेही स्वराज्यामध्ये एकही घटना आढळत नाही. उलट जर तुम्ही फोंडा घाटात गेला तर तिथं अब्दुल्ला राणा खानची जी दर्गा आहे ती दर्गा संभाजीनं बांधल्याचं एक वतनपत्र मराठी पेशवे दप्तरामध्ये आढळतं. त्यानंतर येसूबाईचं आठवतं, येसूबाईने कधी इस्लाम द्वेष केलेला नाहीये. किंवा शाहू महाराजांचं, मला इथं बरेच लोक दिसतात त्यांना आठवत असेल की ते अभ्यास असेल त्यांना की सर शाहू महाराजांचं सुरुवातीचं पूर्ण जेवढी पत्र आहेत, जेवढे आव्हान आहेत, जे काही जनतेला निरोप आहेत, ते सगळे
अरबी आणि फारसी भाषेत आहे. शिवाय उर्दूचा सगळ्यात जास्त भडीमार त्यात आहे. याच्यावर कोणीच, मी आता मगाशी एका विद्यार्थ्याला दिलंय शाहू महाराजांवर PhD कर, हे मला दाखवायचंय. मग आता हे झालं इतिहासाचा आढावा. मी पुढील काळात येतो की नंतर काय झालं या देशामध्ये मोगली सत्ता. आम्हाला मोगल सत्तेबद्दल औरंगजेब पापी वाटतो. आमचा सगळा राग त्या औरंगजेबवर आहे. कधी कधी आश्चर्य वाटतं की औरंगजेब ठीक आहे, तुमचा राग आहे, मला मान्य आहे, पण तुम्ही याच्या पाठीमागचा विचार करा ना की औरंगजेबाच्या संपूर्ण लष्करामध्ये, पूर्ण बटालियनमध्ये केवढे राजपूत योद्धे होते. त्याचा विचार कधी केलाय का? त्यांनी अताला देवी मस्जिद बांधली. मला हे प्रश्न वाटतो. ठीक आहे, त्याचं ते वैयक्तिक राज्यकारणाचा प्रकार असेल, मला मान्य आहे, कबूल आहे. पण माझ्या स्वराज्यात कधी एकही मुसलमानाला अगदी कमी लेखलं असं उदाहरण मला आठवत नाही. नंतर जेव्हा आमचं ब्रिटिश राज्य आलं, ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आम्हाला नको ते सगळे जुलूम सहन करावे लागले. मला आता मगाशी माझ्या मित्रांनी सरांनी बऱ्याच आठवणी करून दिल्या. मी इथंच पाहिलं, सगळं दंगली पाहिल्यात. बावरी मस्जिदचं जे प्रकरण याने मगाशी बोलल्यात, मी प्रत्यक्ष इथंच औरंगाबादला वास्तव असल्यामुळे सगळं पाहिलं ते, आणि सगळ्या लोकांनी ते अजूनही सोसत आहोत आम्ही. हे सगळं भार सोसतोय आम्ही. मग का माझ्या मनामध्ये विद्रोहाची भावना निर्माण होणार नाही? कारण या देशामध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी राज्य केलं. ब्रिटिशांचं एक नेतृत्व होतं, फोडा आणि झोडा, दोघांमध्ये संघर्ष लावायचा, आपलं साम्राज्य विस्तार करायचं, अशा पद्धतीचं धोरण ब्रिटिशांनी आखलं. आणि नेमकं त्याच कारणामुळे आमच्याकडे RSS किंवा इतर गोष्टी पुढे आल्या आणि त्यांनी याला पुढे पाठिंबा देत देत असा नवीन प्रवाह निर्माण केला की त्यामुळे दोन समाज अगदी दूर फेकला गेला, प्रचंड दूर फेकला गेला. मला